होत्या, त्या संदर्भात तरी काल जे आले होते लोक, त्यांचा काही संवाद झालाय का, झाला होता का? त्यांना तुम्ही काय सांगितलं? काल पत्र त्यांनी दिलं होतं तहसील ऑफिस, तुम्ही सगळ्या मागण्या तुम्ही आम्ही बघितलं त्या पत्रात की सगळे सोयरे या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा, मग ती उपोषण मागितो असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहिले होते, तोपर्यंत माघार नाही. पण इतर मागण्यांच्या संदर्भात काही विशिष्ट चर्चा झाली का? त्या अगोदर पण विचार केला पाहिजे. त्याच्यावर लिहिलंय मी. ते असं 8-9 मागण्या ज्या आहेत त्याचे तात्काळ अंमलबजावणी करा, स्पष्ट लिहिलेले. त्यामुळं मी मागण्यावर ठामच. मग उपोषणाला बसून उपयोग काय? मी ठामच. महाराष्ट्रातल्या आंदोलनावर काही गुन्हे दाखल झाले, ते मागं घेण्याच्या बाबतीमध्ये काही तुमच्या चर्चा? सगळ्याच मागण्या ना, मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे. यावरती मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीने सोडवाव्या. मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एसपींना आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्यात विनाकारण काय गोष्टी चालल्या. मराठ्यांच्या पोराला हाणमार सुद्धा सुरू आहे. गेवराई तालुक्यातल्या गावात पण झाली. बीडच्या एसपी साहेबांनाही सांगतो विशेष करून, आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जे शेतात जात होते गेवराई तालुक्यातल्या, त्या रायमोच्या जवळच्या तिथं त्या लोकांना सुद्धा कुठंतरी मोठमोठाले वार केलेत त्यांच्यावरती. इकडे लोकांना सांगायचं स्टेटस ठुला म्हणून आम्ही इकडे बंद पाळतो आणि तिकडे बंद पाळतो. कुणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवला असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाहीये. तुम्ही सगळ्यांनी ते सुरू केले. बरेचसे असे माजलगाव तालुक्यात झाले, बीड तालुक्यात सुद्धा ह्या गोष्टी घडल्यात. जरा याला आवर घाला. हे गृहमंत्र्यांना आणि बीडच्या एसपी साहेबांना सांगतो मी, याला जरा आवर घातला तर बरं होईल. कारण हे जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरिबाला मारत राहायचं सारखं सारखं, हे जर आवर घातला तर चांगलं होईल. हे माझी विनंती एसपी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, जर आवर घाला या गोष्टीला बरं होईल. उगा खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे अमकं तमकं करत राहायचं, त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही. परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आसपासच्या मराठ्यांना सांगतो, जरा शांत राहा, शांत राहा. आपण काय करतात करू द्या, जरा बघूयात.